करायचा? पतीपासून विभक्त असलेल्या 19 वर्षीय विवाहितेच्या हतबलतेचा गैरफायदा घेत 2 महिलांनी चक्क तिची 2 लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इव्हेंटच्या कामाचा आमिष दाखवत तिला मालेगाव मार्गे नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेऊन बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. मात्र सातपूर पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे पीडितेची सुखरूप सुटका करण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार सातपूर येथील कार्बन नाका परिसरात राहणारी 19 वर्षीय विवाहिता 27 फेब्रुवारी रोजी कोणतेही कारण न सांगता घरातून निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी तिने आईशी संपर्क साधून राणी आणि भागी नावाच्या 2 महिलांनी तिला जाळ्यात ओढून नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेल्याची माहिती दिली. तिथे तिची 2 लाख रुपयांत विक्री करून एका युवकासोबत जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचे तिने सांगितले. इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो असे आमिष दाखवत संशयित महिलांनी तिला कारमध्ये बसवून थेट नांदगाव येथे नेले. तेथे तिचा व्यवहार करून बळजबरीने विवाह लावण्यात आला. संधी साधत पीडितेने आईला माहिती दिल्यानंतर आईने तत्काळ सातपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर सातपूर पोलिसांचे पथक थेट जातेगाव येथे दाखल झाले. मात्र पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेताच सुमारे 200 ते 300 ग्रामस्थांनी पोलिसांना वेढा घालत तिला घेऊन जाण्यास विरोध केला. 2 लाख रुपये देऊन विवाह लावला आहे, एजंट महिलांना समोर आणा आणि पैसे परत द्या, अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होताच नांदगाव पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. सातपूर आणि नांदगाव पोलिसांनी संयम, धाडस आणि तत्परता दाखवत सुमारे 300 ग्रामस्थांचा वेढा मोडीत काढला आणि पीडित महिलेची सुखरूप सुटका केली.